सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण सांसारिक माणसं आहोत, त्यामुळे आपल्या घरात अगदी कुठल्या ना कुठल्या तरी अडचणी रोजच्या रोज अगदी येत असतात. परंतु अशी काही घरं असतात ज्या घरांमध्ये अगदी रोजच्या रोजच म्हणजे एक अडचण संपली नाही तर दुसरी अडचण चालू, दुसरी संपली नाही तर तिसरी चालू. अगदी खूप सारा पैसा आहे, परंतु त्या पैशांचा त्यांना उपभोग घेता येत नाही. माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर नाही किंवा लक्ष्मी एकाच प्रकारे येते असं नाही, तर घरात सुख समृद्धी नाही किंवा सुख आहे परंतु पैसा नाही आणि पैसा आहे परंतु सुख नाही. अशा खूप साऱ्या असे खूप सारे कुटुंब आहेत ज्यांना खूप सारा त्रास होत असतो. तर अशा वेळेला काय करायचं सांगते का? तर आपण आपण आपल्या घरात राहतो, तर आपलं घर बघा, आपल्या घरात आपण राहतो तर आपलं ते घर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते साफ स्वच्छ असावं. जिथे साफसफाई स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी अगदी आवर्जून आणि नेहमीच ती स्थिर राहते असं म्हटलं जातं. तर आता काय करायचं, संध्याकाळच्या वेळेला बघा, जरी तुम्ही कामाला जात असाल किंवा तुम्ही एखाद्या फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा गावी आपल्या घरात राहत असाल, तरी पण संध्याकाळच्या वेळेला बघा, फ्लॅटमध्ये राहत असाल तरी पण बाहेरचा जो दरवाजा असतो, सेफ्टी डोअर ज्याला आपण म्हणतो, तो तरी तुम्ही कमीत कमीत उघडा ठेवू शकता. आता जर का गावी राहत असाल तर गावी आपल्याला माहिती आहे प्रत्येकाची घरं संध्याकाळच्या वेळेला जर पाहिली तर अगदी ओटीवरून आपल्या घरात प्रत्येक रूममध्ये त्या संध्याकाळच्या 7 पावणे 7 7च्या वेळेला 6:30 पावणे 7 7च्या वेळेला माता लक्ष्मी येते असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यावेळेला तिन्ही सांजेला आपल्या घरात सर्व लाईटी अगदी झगमगाट असतो. संध्याकाळच्या वेळेला दिवे लावणी असते. आपल्या घरात आपण धूपदीप करत असतो, आरती करत असतो, नैवेद्य करत असतो. असं ज्या घरात वातावरण व्यवस्थित असतं त्या घरात माता लक्ष्मी, तुम्ही कितीही जरी मला सांगितलं तरी पटणार नाही, त्या घरात माता लक्ष्मी स्थिर असतेच असते. जिथे तुम्ही ह्या सर्व गोष्टी करत असाल तर तिथे माता लक्ष्मी नक्कीच स्थिर असेल. परंतु तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही एखाद्या पलंगावर झोपलात किंवा तुम्ही त्यावेळेला जेवत असाल किंवा काहीतरी विचित्र कामं करत असाल तर त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्या घरात कधीही स्थिर होणार नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला अशा सेवासुद्धा करायच्या असतात. असं म्हटलं जातं की आपण जे काही वाहतो देवांना अर्पण करतो ते सर्व देवानेच बनवलं आहे, बरोबर आहे. परंतु त्या गोष्टी सर्व आपण करतो ते आपलं मन प्रसन्न होण्यासाठी करत असतो. परंतु काही गोष्टी, काही सेवा अशा असतात ज्या आपण करायलाच हव्या. तर बघा काय करू शकतो, तर काही सेवा आहेत. आता आपल्याला असे कुठले मंत्र आहेत बघा, मंत्र हे आपल्या आपल्या संस्कृतीत मंत्र हे म्हटलेच जातात. कारण बघा प्रत्येक गोष्ट प्रत्येक कार्यात आपण मंत्राचा वापर करत असतो. म्हणजे पूजा असेल तर आपण सत्यनारायण घालतो, त्यात विधी असते. त्या सर्व मंत्रानेच आपण पूजाविधी करत असतो. त्यामुळे मंत्रांची जागा आहे आणि ते मंत्र आपण म्हणत असतो. देवांची पूजा करत असताना आपण मंत्रांचा वापर करत असतो. संस्कृत म्हणा किंवा मराठी सांगा, परंतु आपल्याला हे सर्व मंत्र म्हणायचे असतात. तर बघा, संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातल्या जी एखादी मूळ स्त्री असेल, म्हणजे स्त्री असं त्याला म्हटलं जातं, म्हणजे मोठी स्त्री असेल, ती तरी त्या घरात दिवाबत्ती करत असते आणि तिने जर म्हणजे बघा लहान मुलं किंवा मोठ्यांकडून अगदी सगळ्यांकडून ही सेवा करून घेऊ शकता. कणकधारा स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे. तुम्हाला आता जर का जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून हळूहळू तुम्ही त्याचं रोजच्या रोज पठण करू शकता. एक ना एक दिवस नक्कीच पाठांतर होईल. कनकधारा स्तोत्र अतिशय प्रिय आहे, जे महालक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे कनकधारा स्तोत्राचं पठण संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरात झालंच पाहिजे. त्याचबरोबर लक्ष्मी अष्टक. आता लक्ष्मी अष्टक किंवा लक्ष्मी स्तोत्र हे आपल्या घरातून म्हटलंच गेलं पाहिजे. माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा आपलं मन प्रसन्न होण्यासाठी त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला असं अगदी मंत्रमुक्त आपण होऊन ते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत किंवा आपलं घर प्रसन्न ठेवायचं आहे. अगदी त्यावेळेला तुम्ही पूर्ण दिवस गाऊनवर असाल किंवा कसेही असाल, परंतु त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला नीटनेटके राहा किंवा आपल्या घरात आपण देवपूजा करत असताना आपल्या घरात काही मोठमोठ्याने भांडण, तंटा किंवा शिवीगाळ होणार नाही ह्याची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी. त्याचबरोबर आपल्या घरात एखादी अगरबत्ती, सुवासिक किंवा धूपदीप लावत असाल तर त्यावेळेला आपल्या उंबरठ्यात किंवा माता तुळशीजवळ आपण लावत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातून झाल्या गेल्या पाहिजेत. ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातून होत असतात त्यावेळेला अगदी खरंच माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होत असते. तर अशा काही लहान लहान गोष्टी होत्या ज्या तुम्हाला मी सांगितल्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.